हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना अँड वेलकम बॅक टू द चॅनल. अँड सगळ्यात पहिला आय एम रिली सॉरी की म्हणजे लास्ट एक महिना दीड महिना मी काहीच व्हिडिओ अपलोड नाही केले. बट इट हॅज अ व्हॅलिड रिझन. कारण लास्टचा एक महिना दीड महिना खूप जास्त ओव्हरवेल्मिंग होता माझ्यासाठी. खूप काय झालं आणि लाईक माझा मूडच होत नव्हता की मी काहीतरी म्हणजे प्रॉपर यूट्यूबसाठी रेकॉर्ड करेन आणि अपलोड करेन व्हिडिओ वगैरे. म्हणजे बरंच काय होत होतं. आय विल टेल यू लेटर. आजचा व्हिडिओ आहे प्रॉपरली ऑन की एक इंटरनॅशनल स्टुडंट किती एक्सपेक्ट करू शकतो की त्याचा मंथली एक्सपेन्सेस कसा होऊ शकतो. सो मी आज माझा एक्सपिरियन्स शेअर करते की माझे एक्सपेन्सेस काय आहेत, मी किती खर्च करते, मला किती लागतात, किती सेव्ह करू शकते, एटसेट्रा. बट हे सगळं सांगायच्या आधी मी सांगेन की हे पर्सन टू पर्सन वॅरी करते, सिटी टू सिटी वॅरी करते. सो असं प्रॉपरली कन्सिडर नका करू की मी जे सांगतेय आज व्हिडिओमध्ये किंवा असं एक्झॅक्टली तुमच्याबरोबर पण होईल किंवा. सो ॲक्च्युली मी आत्ताच्या अपार्टमेंटचा रेंट कन्सिडर नाही करत आहे. जर सांगितलं तर स्टुडंटच्या छातीत दुखेल लिटरली. कारण ॲज अन इंटरनॅशनल स्टुडंट कोणीच एवढा रेंट पे करत नाही. मी ॲज अ स्टुडंट जेव्हा शेअर्ड अपार्टमेंटमध्ये राहत होते तिकडचा रेंट सांगते. सो इट वॉज 450 युरोज. 450 युरोज रेंट होता माझा. आणि इकडे ना रेंटमध्ये 2 टाईप असतात. एक तर वॉर्म रेंट आणि कोल्ड रेंट. त्यालाच बोलतात काल्ट मिटेन आणि वार्म मिटेन. सो काल्ट मिटेन बेसिकली असतं की जस्ट टू राईट टू लिव्ह. म्हणजे तुम्ही तिथे फक्त राहू शकता. नथिंग एल्स इज इन्क्लुडेड इन दॅट. सो नथिंग एल्स म्हणजे ॲडिशनल कॉस्ट, दॅट इज नेबन कॉस्ट. त्याच्यामध्ये मग तुमचे युटिलिटीज आलं, इलेक्ट्रिसिटी आलं, वायफाय आलं. बट हे पण वॅरी करतंय तुमच्या कॉन्ट्रॅक्टवर किंवा तुमचं लँडलॉर्ड तुम्हाला काय ऑफर करतोय, कसं ऑफर करतोय, या सगळ्या गोष्टीवर. सो कधी पण ॲज अ स्टुडंट तुम्ही जेव्हा कॉन्ट्रॅक्ट बघत असाल किंवा जेव्हा तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट्स बघता अपार्टमेंटसाठी किंवा वेगेसाठी वॉट एव्हर इट इज, तेव्हा तुम्ही प्रेफर करा की वॉर्म मिटेन बघाल. वॉर्म मिटेनमध्ये काय असते म्हणजे कोल्ड रेंट प्लस ॲडिशनल कॉस्ट म्हणजे सगळं इन्क्लुडिंग असते. म्हणजे हिटिंग आलं, इलेक्ट्रिसिटी आलं, वायफाय आलं. सम लाईक रेअर केसेसमध्ये असं असते की तुम्हाला इलेक्ट्रिसिटी आणि वायफायसाठी तुम्ही स्वतःहून लाईक रजिस्टर करायचं असते इधर किंवा म्हणजे त्याचे प्लॅन्स वगैरे जे काय असते म्हणजे बेसिकली तुम्हाला एक्स्ट्रा पे करायचं असते. स्टुडंट डॉर्म्स पण असतात बेसिकली. म्हणजे आपल्या इकडे जसं हॉस्टेल्स असतात स्टुडंटसाठी राहायला वगैरे तसे. बट युनिव्हर्सिटीजचे नसतात. काही युनिव्हर्सिटीज ऑफर करतात. बट माझी युनिव्हर्सिटी प्रायव्हेट आहे. सो प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजचं नसतं मोस्ट ऑफ द टाईम. मला तर आधी सांगितलं होतं त्यांनी की अकोमोडेशनसाठी आमच्याकडून तुम्हाला काही हेल्प नाही होणार. स्टुडंट डॉर्म इज अ थिंग. बट स्टुडंट डॉर्मसाठी असं असते की तुम्हाला अप्लाय करायला लागते खूप आधी. आणि त्याच्यात पण परत गोष्टी आहेत लाईक की त्या स्टुडंट डॉर्म्स पर्टिक्युलर युनिव्हर्सिटीच्या स्टुडंटसाठी असतात. सो तुमची युनिव्हर्सिटी त्या लिस्टमध्ये असली पाहिजे पहिली गोष्ट. सेकंड थिंग, तुम्ही अप्लाय करायला पाहिजे. खूप लवकर अप्लाय करायला लागतं कारण वेटिंग लिस्ट खूप जास्त मोठ्या असतात. स्टुडंट डॉर्मसाठी कोणीतरी तुमचा जर रेफरन्स दिला, फॉर एक्झाम्पल तुम्ही ऑलरेडी वेटिंग लिस्टमध्ये आहात आणि जर तुम्हाला कोणीतरी रेफर पण केलं, फॉर एक्झाम्पल मी स्टुडंट डॉर्ममध्ये राहते आणि जर मी माझी रूम सोडणार आहे आणि जर माझ्या ओळखीचं कोणी ऑलरेडी वेटिंग लिस्टमध्ये आहे तर मी त्याला रेफर करू शकते. गुड पॉईंट अबाउट स्टुडंट डॉर्म्स इज लाईक की त्याचं रेंट खूप जास्त कमी असते. बिकॉज आय कॅन से माझा मित्र फर्स्ट सेमिस्टरमध्ये त्याला स्टुडंट डॉर्म भेटून गेलं रेफरन्समुळे वगैरे. तर ही वॉज जस्ट पेईंग 300 युरोज आय गेस. त्याच्यापेक्षा पण थोडंसं कमीच होतं त्याचं. सो 300 युरोज फक्त त्याचं रेंट चाललेलं. सो ही वॉज सेविंग a lot in case of rent. Okay, so rent will be 450 to 500 तुम्ही कोलोनमध्ये एक्सपेक्ट करू शकता, विच इज रिली लाईक ॲव्हरेज प्राइस आहे. त्याच्यानंतर द मेन इम्पॉर्टंट पॉईंट आफ्टर रेंट इज हेल्थ इन्शुरन्स. हेल्थ इन्शुरन्स मोस्ट ऑफ द स्टुडंट्सचा पब्लिक हेल्थ इन्शुरन्स असतो, विच इज ॲक्च्युली अ गुड थिंग. कारण मी एक गोष्ट ऑब्झर्व केली की काही ठिकाणी जेव्हा तुम्ही पार्ट टाइम जॉब्सला अप्लाय करता, सो
लाईक माझ्या एका फ्रेंडसोबतच झालेलं, बिकॉज त्याचा हेल्थ इन्शुरन्स पब्लिक नव्हता, आय गेस, या पब्लिक नव्हता. सो ते जिथे तो जॉबसाठी गेला होता त्यांनी सांगितलं की बिकॉज युअर हेल्थ इन्शुरन्स इज नॉट पब्लिक, वी आर नॉट गिविंग दिस जॉब टू यू. सो येस, अशा पण गोष्टी होतात. सो गो फॉर द पब्लिक हेल्थ इन्शुरन्स ओनली. माझा पर मंथ 142 पॉइंट समथिंग युरो रेंटने हेल्थ इन्शुरन्स कट होतो, विच इज रियली पेनफुल, बट यू कॅनॉट डू एनिथिंग बिकॉज हेल्थ इन्शुरन्स इज रियली मॅन्डेटरी. सिम रिचार्ज, सिम मोबाईल प्लॅन्स जे काय असतील ते. आता माझ्या केसमध्ये असं आहे की जेव्हा मी विजा अपॉइंटमेंट होती माझी मुंबईमध्ये, तेव्हा मला तिकडे ते फ्रीचे सिम भेटले होते. एकच भेटला होता, भेटले होते काय, ओके. सो माझा तो लेबारा म्हणून एक कंपनी आहे, त्यांचं सिम आहे माझ्याकडे, विच इज क्वाईट गुड ॲक्च्युली. मी तेच कंटिन्यू केले. बेसिक प्लॅन फक्त 5 युरोचा आहे मंथली, आणि मला तेवढा सफिशियंट आहे कारण मी जास्त बाहेर नाही जात वगैरे. आणि बाकी घरी वायफाय आहे, युनिव्हर्सिटीमध्ये वायफाय असतं, तुमच्या ऑफिसमध्ये वायफाय असतं, आणि पब्लिक प्लेसेसला पण कधी कधी वायफाय असतं. सो इट्स नॉट लाईक की. आणि 5 युरोमध्ये मला मंथली 10 GB डेटा भेटतो, अनलिमिटेड कॉल्स भेटतात, इंटरनॅशनल कॉल्स पण आहेत मला ॲक्च्युली. ते जास्त नाही आहे, बट 50 मिनिट्स इज ओके. कोण करतं इंटरनॅशनल कॉल्स एनिवेज, बट एमर्जन्सीला इट्स रिअली गुड. सो या, मला 5 युरो इनफ आहे. 4th पॉईंट इज ग्रोसरीज. आता ग्रोसरीमध्ये मी खरोखर सांगेन, कारण सगळ्यांचं खाण्याचं स्टाईल वेगवेगळं असते. कोणी व्हेजिटेरियन असते, कोण नॉन व्हेजिटेरियन असते. सो सगळ्यांचं वेगवेगळं आहे ॲक्च्युली. आणि मी व्हेजिटेरियन आहे, तुम्हाला ऑलरेडी सगळ्यांना माहीतच आहे, 10 वेळा काय सांगायचं, एनिवेज. पण थोडेसे आपले नवीन फॉलोअर्स पण आहेत, सो त्यांच्यासाठी मी व्हेजिटेरियन आहे. आणि माझा महिन्याचा खर्च एकटीचा 100 ते 125 एवढं कधी जात नाही, बट 100 युरो तुम्ही ॲटलिस्ट, हे खूप मिनिमम आहे, हे कन्सिडर करून जायचं पर मंथ. स्टोअरला जाताय, कुठलं स्टोअर प्रेफर करताय याच्यावर पण डिपेंड आहे. कारण ॲज म्हणजे लोवेस्ट टू हायेस्ट असे सगळ्या टाईपचे स्टोर्स चेन्स आहेत इकडं. मोस्टली लिडल किंवा आरडी हे 2 स्टोअर प्रेफर करते, कारण त्यांच्याकडे गोष्टी एकतर अफोर्डेबल आहेत आणि प्लस चांगली क्वालिटी आहे. सो काय काय घेते ना, म्हणजे ॲज अ ग्रोसरी कितीला काय काय पडतं आणि वगैरे वगैरे. माझी शॉपिंग कशी असते तुम्हाला जर बघायचं असेल तर माझ्या चॅनलवरचा माझा आय थिंक 2nd or 3rd ब्लॉग आहे तो लिडलचा. मी सगळे स्टोअर वगैरे दाखवले वगैरे वगैरे, आणि त्याच्यात पण बरीच इन्फॉर्मेशन दिली आहे, तर तुम्ही ते पण जाऊन नक्की बघा. ट्रान्सपोर्ट कम्प्लिटली फ्री आहे असं पण नाही म्हणू शकत मी, कारण ट्रान्सपोर्ट जे डॉइचलँड तिकीट किंवा सेमेस्टर तिकीट बोलतात त्याला, ती तुमची युनिव्हर्सिटी तुम्हाला प्रोव्हाइड करते. बट त्याच्यासाठी तुम्हाला सेमेस्टर कॉन्ट्रीब्युशनची जे काही फीज आहे, अमाऊंट आहे, ती तुम्हाला युनिव्हर्सिटीला पे करायला लागते. सो डिपेंड्स, प्रत्येक युनिव्हर्सिटीचं वेगवेगळं असतं. सो आणि म्हणजे मी जस्ट सांगून ठेवते की आत्ताचा प्राईस त्याचा आहे 58 युरो पर मंथ डॉइचलँड तिकीटचा. आणि ते एक तिकीट असलं की तुमच्याकडे म्हणजे तुम्ही ऑल टाईप ऑफ ट्रान्सपोर्ट्स एक्सक्लुडिंग द फास्टो वन्स, म्हणजे जे काही फास्ट ट्रेन्स आहेत, ICE आहे किंवा, आणि म्हणजे जे काही फास्ट ट्रेन्स जे असतात, मला एकच माहिती आहे ICE, अजून 2-3 आहेत बट मला त्याची नावं नाही आठवत आहेत. एनिवेज ते फक्त तुम्ही बोर्ड नाही करू शकत. बाकी ट्रॅम, बस, जर तुम्ही वुपरटॅलमध्ये असाल तर श्वेबेबान. आणि हां, मी तुम्हाला एक गोष्ट सांगायची विसरले, म्हणजे लिडल, आरडी वगैरे हे तर आहेच, बट आपण ॲज अन इंटरनॅशनल स्टुडंट्स, मोस्टली इंडियन स्टुडंट्स, आपल्याला आपलं कडधान्य वगैरे वगैरे म्हणजे जे काय आपण तिकडे वापरतो ते सगळं लागतं. सो सगळंच तुम्हाला लिडल स्टोअरमध्ये मिळेल असं नाही, कडधान्य तर अजिबातच मिळणार नाहीत. 1-2 टाईपचे मिळायला लागलेत ॲक्च्युली. सो तुम्हाला ह्या गोष्टींसाठी इंडियन स्टोअरला पण जायला लागतंय, आणि इंडियन स्टोअर्समध्ये गोष्टी खूप महाग असतात यार, मला तर नकोच वाटतं तिकडं जायला, बट एनिवेज आपल्याला ते लागतं. सो तिकडे थोड्याशा गोष्टी महाग असतात. ते मेन पॉईंट म्हणजे रेडिओ टॅक्स हा म्हणजे इकडचे जे सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत टेलिव्हिजनसाठी, जसं आपल्याकडे दूरदर्शन आहे, त्यांच्यासाठी आपल्याला म्हणजे
सगळ्यांना भरायला लागतो रेडिओ टॅक्स. वेदर तुमच्याकडे टी व्ही रेडिओ काय आहे नाही आहे त्याचा काय संबंध नसतो. जर तुम्ही रजिस्टर्ड आहात इथे कुठे पण तर तुम्हाला रेडिओ टॅक्स पे करायला लागतो. बट जर तुम्ही लकी असाल आणि तुमचा लँडलॉर्ड बोलला की नाही मी ऑलरेडी पे करतोय, तर तुम्ही जस्ट तो एक नंबर असतो ते द्यायचा आणि झालं. त्याच्यासाठी डिटेल व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकताय. मी त्याचाच पण व्हिडिओ बनवलाय रेडिओ टॅक्सचा, सो यू कॅन जस्ट गो अँड चेक. मी सगळ्या स्टुडंटना खूप चांगल्यानी हेल्प करायचं ट्राय करते की खूप अशी डिटेल्ड हेल्प होईल स्टुडंट्सना. आणि मी सतत सगळ्यांना सांगत असते की जे कोणी नवीन स्टुडंट्स असतील किंवा नवीन कोणी येत असेल तर प्लीज कॉमेंट करून तुम्ही मला क्वेश्चन्स विचारू शकताय. प्लीज डोंट हेजिटेट. दॅट्स ऑल. सो टेंटेटिव्ह हे सगळं जे मी तुम्हाला पॉईंट सांगितले हे सगळं मिळून अराउंड 900 युरो तुम्हाला पर मंथ लागतात. 900 युरोपेक्षा जास्त फॉर शुअर नाही लागणार जर तुम्ही म्हणजे विचार करून खर्च करताय, सगळं प्रॉपरली सिस्टमॅटिकली करताय, देन अँड देन ओनली. नाहीतर म्हणजे उगाच उडवायचंच आहे तर मग काय 900-1800 पण पुरणार नाही, असं पण होऊ शकते ऑब्व्हियसली. आणि मग बाकी तुम्ही पार्ट टाइम म्हणजे हे मी सांगते कारण मोस्ट ऑफ द स्टुडंटचं असं होतं की यार आम्हाला ब्लॉक अकाउंटचे पण पैसे येत आहेत, आम्ही पार्ट टाइम पण करतोय, बट स्टील वी डोंट हॅव एनी सेविंग्स. सो असं नका करू कारण मोस्ट ऑफ द स्टुडंट्स आपण एज्युकेशन लोन घेऊनच येतोय. इवन मी सुद्धा लोनच घेऊन आली, एज्युकेशन लोन. सो म्हणून मी सांगते की जर तुम्ही लकी असाल, तुम्हाला पार्ट टाइम पण लगेच भेटला, तुम्ही ब्लॉक अकाउंटमधून पण तुमचे पैसे येतात, तर सिस्टमॅटिकली खर्च करा. मी असं नाही बोलणार की यार तुम्ही एन्जॉय नका करू, एक्सप्लोर नका करू, ऑब्व्हियसली करा, बट जिकडे तुम्ही सेव्ह करू शकता करा तिकडे सेव्ह. तुमची पार्ट टाइमची सॅलरी जर येत असेल, तुम्हाला ब्लॉक अकाउंटचे पैसे पण येत असतील, तर तुम्ही एक जे काय सोर्स आहे ते कम्प्लिटली सेव्ह करू शकताय. ऑब्व्हियसली डिपेंड्स ऑन यू. कारण तुम्हाला सेकंड इयर जेव्हा तुम्ही विजा एक्सटेन्शन कराल, रेसिडेन्स परमिटसाठी अप्लाय कराल, तेव्हा ते लोक तुम्हाला म्हणजे परत तुमचं फायनान्शियल्स कसे आहे, प्रूफ वगैरे दाखवा, हे सगळं मागतात. सो तेव्हा नॉट एव्हरी स्टुडंट टेक्स लोन फॉर 2 years ब्लॉक अकाउंट. ओके, आपण म्हणजे मोस्ट ऑफ द स्टुडंट असंच करतात की आपली ट्युशन फीज आणि 1 yearचे लिव्हिंग एक्सपेन्सेस एवढं आपण एज्युकेशन लोन घेतो. बट सेकंड इयरचं ब्लॉक अकाउंट ट्राय करा की तुम्ही इथल्या सेव्हिंग्जमधून परत म्हणजे उभं कराल. सो तुम्हाला परत घरातून किंवा बँकमधून लोन घेत बसायला लागणार नाही. सो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच होतं. मी खूप दिवसापासून व्हिडिओ बनवला नव्हता आणि आय वॉज लाईक की नाही मला काहीतरी बनवायचं आणि सडनली मग माझ्या डोक्यात आलं की खर्च, कारण खूप सारे स्टुडंट्स हे असतात, कन्फ्युज्ड असतात. सो की कधी सगळं माहीत असून पण आपल्याला क्लिअरली आयडिया येत नाही. सो दॅट वॉज माय इंटेन्शन की जे कोणी स्टुडंट्स नवीन येणार आहेत, विंटर सेमेस्टरला येत आहेत आत्ता किंवा प्लॅन करत आहेत नेक्स्ट इयरसाठी वगैरे, तर त्यांना क्लिअर आयडिया येईल की त्यांचे लिव्हिंग एक्सपेन्सेस काय असू शकतात, ते काय कन्सिडर करू शकतात आणि काय लिमिट असेल, काय कुठून ते अर्न करू शकतात वगैरे वगैरे. आणि येस, दॅट्स द एंड. सो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईप पण करा. तिकडे एक नवीन ऑप्शन आलाय हाईपचा, जे स्मॉल क्रिएटर्स, न्यू क्रिएटर्स आहेत त्यांच्यासाठी. ते तुम्ही फक्त हाईप करू शकता आणि मग वो अपना कमाल दिखाई देगा. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.